नमस्कार. गज पर्व आणि महादरबारच्या वतीने आपले स्वागत करीत आहे. तर आज आपण दहेगाव गटातील कारुंडे या गावात धर्मपुरी बांगला कारुंडे येथे उभे उभे आहोत आणि आपल्यासोबत आहेत कारुंडे गावातील तुषार पाटील. तर मला सांगा तुषार पाटीलजी, हे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे. तर या रणधुमाळीत कोणाची पारडी जड आहे आणि कोणाची पारडी हलका आहे किंवा कशी लढत होईल? महत्वाचं म्हणजे आमच्या कारुंडे गावामध्ये आणि दहेगाव जिल्हा परिषद पूर्ण गटामध्ये 12 गावामध्ये हं, हं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार, हं, हं. मोहिते पाटील आणि जानकर साहेब हं, हं, हं. त्यांच्या पार्टीचं पारड जड आहे. हं, हं, हं. आणि 2 नंबरला आमची आणि वंचित बहुजन आघाडीची लढत होईल. हं, हं. भारतीय जनता पार्टीची आणि आमची लढत नाही. तर त्यांचं कुठंही काहीही वातावरण राहिलेलं नाही. जे विधानसभेला होता फुगा तो फुटलेला आहे. आणि त्यांचं काही गावामध्ये मी 12 गावाचा अभ्यास केला. मी 12 गावातून रोज फिरून हं, येतो हं, या. हं. 12ही गावामध्ये वातावरण भारतीय जनता पार्टीसाठी एकदम बेड आहे. आमची आणि वंचित बहुजन आघाडीचीच लढत आहे. भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादीची लढत नाही. परंतु इथं तर म्हणजे कारोडे गावात असो किंवा गटातील गावात असो, माजी आमदार राम सातपुते यांनी काम केलेलं आहे म्हणतात किंवा फंड दिलेला आहे आणि त्या कामाच्या जोरावर कामाचा माणूस म्हणून बी त्यांची प्रसिद्धी किंवा त्यांचं म्हणजे प्रचार चालू आहे. त्याबद्दल काय सांगाल? माझ्या गावामध्ये एकच काम झालेलं आहे. हं, ते आपल्या कारुंडे बंगल्यावरून कारुंडे गावापर्यंत जे मेन रोड आहे, हं, त्या हं, रोडचं काम झालेलं आहे. हं, आणि हं, तो रोड 8 महिन्यामध्येच उस्कटलाय. 8 महिने सुद्धा चालला नाही तो रोड. हां, हां. 8 महिन्यामध्ये तो रोड पूर्णपणे उस्कटलेला आहे. त्याच्यामुळे आणि कामं जरी केली असतील, तरी ती कामाची त्यांची पद्धत, माझ्या आमदारांची पद्धत कशी आहे, की चांगलं काम करायचं असेल तर 15%, हं, मध्यम लेवलचं काम करायचं असेल 20%, हं, हं. आणि एकदम ह्याच्या दर्जाचं काम करायचं असेल तर 30%. हे कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून त्यांनी एवढ्या टक्केवारी घेऊन कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे कामात काय अर्थ राहिला नाही. त्या कामात राम नाही. म्हणजे टक्केवारीत गेला. हं. परंतु आताच्या रणधुमाळीत त्यांचीही यंत्रणा भरपूर प्रमाणात दिसत आहे. प्रचाराला असो किंवा आहे सभा वगैरे होतात दहेगाव गटात. यंत्रणा आहे त्यांची बी. पण त्याबद्दल काय त्यांची सांगेन? त्यांची यंत्रणा आहे. हं, पण त्यांची यंत्रणा ह्या 12 गावातला एकही माणूस नाही. हं, प्रत्येक गावात असतील मग 4-2. हं, हं, त्यांची यंत्रणा आहे. हं, पण शिंगणापूरवरून परवा तर दहेगावला रात्रीच्या सभेला शिंगणापूरवरून माझ्याच गावातून 12 गाड्या गेल्या हं, हं, पिकअप भरून हं, हं, महिलांच्या. हं, हं, 12 गाड्या गेल्या. हं, हं. हजरीत बायका आणल्या होत्या तिकडून म्हणजे शिंगणापूरवरून. गर्दी हा, वाढवण्यासाठी. गर्दी वाढवण्यासाठी. हं, हं, आणि ते इथं एक दूध संघ आहे या पलीकडच्या गावात, हं, दहेगावमध्ये. त्या दूध संघातले सगळे कामगार आणून बसवले होते हं, गर्दी दाखवण्यासाठी. हं, हं, काय नाही, पब्लिक नाही, काय नाही, माणसं नाहीत. रोजच्या प्रचाराला सुद्धा हं, त्यांना बाहेरचे भाड्यानं माणसं आणावी लागतात. हं, गावातली लोक यांचं काम करायला तयार नाहीत, का तर त्यांनी गेल्या वर्षी रस्ता केलेला, ह्या वर्षी तो रस्ता टिकला नाही. हं, त्याच्यामुळे यांची कामावर विश्वास नाही. कामाचा माणूस ह्याच विषयावर, ह्यांच्या ह्या ब्रीद वाक्यावरच ह्यांचा जनतेचा विश्वास राहिलेला नाही. हं. आणि मग आता तुम्ही म्हणजे सध्या राष्ट्रवादी पक्षाचं काम करताय काय? हा, हां, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार. हां. आणि मग राष्ट्रवादी पक्ष किंवा तुमचा उमेदवार समजा निवडून आला, हा. तर त्याबद्दल काय म्हणजे व्हिजन काय असणार आहे? माझा उमेदवार हां. जीवन भैया उत्तमराव जानकर हं, आणि कमलताई खिलारे, हं, हे दोन्हीही उमेदवार हं, माझ्या गावामध्ये, हं, ह्या गावातील, ह्या दहेगाव जिल्हा परिषद गटातील हं, 12 गावामध्ये जाऊन हं, हं, त्या प्रत्येक गावातल्या लोकांच्या प्रत्येक वाड्या वस्तीवरती जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. हं, जीवनबाई यांच्या मिसेस हं, डॉक्टर स्नेहलताई जीवन जानकर हं, यांचा सुद्धा दौरा झालेला आहे. प्रत्येक गावात, हं, प्रत्येक घरी, हं, प्रत्येक वाडी वस्तीवरती दौरा झालेला हं, आहे. हं, आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या वहीला, त्यांच्यासोबत वही आहे एक, हं, त्या प्रत्येक वस्तीवरच्या अडचणी, महिलांच्या समस्या, त्या वस्तीच्या रस्त्याचा असो, डीपीचा असो, जे काही जानकर साहेबांच्या माध्यमातून कामं होणार आहेत, हं, हं, ते रोज संध्याकाळी जाऊन जानकर साहेबांना त्या समस्या सांगत आहेत. हं, हं, तिथपर्यंत आमचा प्रचार चालू आहे. हं, हं, आणि आमचे जे पार्टीचे जे लोक आहेत,
जानकर साहेब असतील, धैर्यशील भाई असतील, अर्जुनदादा असतील, हम्म, यांना सगळे हा पूर्ण दहेगाव जिल्हा परिषद गट मानणार आहे. हम्म, हम्म, त्याच्यामुळं हे आमच्या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीची कोणाशीही लढत नाही. हम्म, हम्म, आमच्यात लढत आहे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हम्म. या दोन्हीमध्ये लढत होईल. तर हे होते कारुंडे गावचे तुषार पाटील. तर त्यांनी सांगितलं की कारुंडे म्हणजे गुरसाळे गणात किंवा दहेगाव गणात आणि गटात जी समस्या आहेत, मूलभूत समस्या आहेत सामान्य लोकांच्या, त्याची नोंद विद्यमान आमदार यांचे चिरंजीव जीवन जानकर आणि त्यांच्या मिसेस यांनी म्हणजे वाड्यावस्तीवर जाऊन नोंद घेतलेली आहे. आणि निवडून आल्यानंतर जी नोंद घेतलेली आहे त्याप्रमाणे ते काम करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता ह्या रणधुमाळीत आपल्याला 9 तारखेला समजणार आहे.